पंढरपूर एक्सप्रेस होती, या गाड्यासुद्धा त्यांनी काही कारणं देऊन बंद केल्या. म्हणजे ह्या काय म्हणतात त्याला, ह्या शासनाला, मी खास करून याचा दोष शासनाला देईल, फक्त मध्य रेल्वे किंवा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन नाही. मग शासन झोपलंय का फक्त मराठी माणसाला स्वस्त तुम्ही केलेलं आहे आणि त्याला निवडणुकीपुरतं वापरायचं आहे. आणि खास करून माझा ह्या सत्ताधारी आमदारांना कोकणातल्या आणि सत्ताधारी खासदारांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही करताय काय? त्याच्यामध्ये लाडके भाऊ नाही आहेत का? त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी नाही आहेत का? आणि दादर रत्नागिरी बंद करून ती दिव्यावरनं चालू करून तुम्हाला कुठले दिवे लावायचे आणि कशासाठी करायचं आहे? ही मुंबई आहे, हा महाराष्ट्र आहे, ह्याच्यामध्ये कोकणी माणसाचं योगदान मोठं आहे. मुंबईमध्ये ठाण्यामध्ये लाखोंच्या संख्येने कोकणी माणूस राहतोय आणि निवेदनाची वेळ काय येते हे एका साईडला आहे आणि दुसऱ्या बाजूला दादर गोरखपूर एक्सप्रेस काहीतरी चालू करतायत. आणि त्याच्यावर जर राजसाहेब बोलले तर मग तुम्ही म्हणायचं की हा माणूस दुसऱ्या लोकांचा द्वेष करतो म्हणून. पहिला मान महाराष्ट्रात कोणाचा पाहिजे? मराठी माणसाचा पाहिजे ना. ह्याच्याकरता मी 19 वर्ष लढतोच आहोत. मराठी माणसाचा मान आहे, हा कोकणी माणसाचा मान आहे का अपमान आहे? म्हणजे आता कोकण मुंबई गोवा रस्ता हे ऐकून आता काळे केस टक्कल पडलं मला. आता तो झाला नाहीये. आणि का कोकणी माणसांनी दिव्यातनं का बसायचं? मग ती दादर गोरखपूर दिवा गोरखपूर करा ना तुम्ही, करायची असेल तर. या इतर सगळ्या रेल्वे सुरू करा ना. ही अनास्था काय आहे? हे सगळे खासदार आमदार सगळे गप्प काय आहेत? प्रॉब्लेम काय? एखाद्यानं फक्त केंद्राची लाचारी करायची आहे. आणि मग तो केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आहेत, बरोबर, ते सतत काहीतरी दिवे पाजळत असतात. मग त्यांना माहिती नाहीये का दिव्यावरनं दिवा रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यापेक्षा ती जी होती दादर रत्नागिरी ती जर सुरू केली तर ह्यांना कुठल्या मिरच्या झोमणार आहेत, कुठलं नुकसान होणार आहे? हा आमचा प्रश्न आहे. एक गोष्ट नक्की, मनसे कुठल्याही परिस्थितीत हा डाव सफल होऊन देणार नाही. आम्ही सन्मान्य राजसाहेबांची चर्चा करू आणि तुम्हाला माहिती आहे की राजसाहेबांचा मराठी माणसावरती जर अन्याय झाला तर आदेश कुठल्या प्रकारचा असतो. मग आमची रेल्वे युनियन असेल, आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक असू, कोकणी माणसावर किंवा महाराष्ट्रावरील मराठी माणसावर जर अन्याय झाला तर मनसे ते सहन करणार नाही. त्यामुळे माझी विनंती खास करून या सरकारला आहे, खास करून सन्मान्य मुख्यमंत्र्यांना आहे की हे तर सगळे झोपलेत किंवा झोपेचं सोंग घेतलंय, परंतु निदान आपण तरी ह्याच्यामध्ये एक मराठी म्हणून जागं होऊन ती दादर रत्नागिरी असेल किंवा पंढरपूर एक्सप्रेस असेल किंवा मुंबई कोल्हापूर गाडी असेल, ज्या कारणं दाखवून बंद केलेल्या आहेत. आणि मला वाटतं हे सीएसटी स्टेशन उभं करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा आपल्या नाना शंकर त्यांचा आहे ना, म्हणजे मराठी माणसाचाच आहे. आणि अन्याय मराठी माणसावरच होतोय कारण तो सहनशील आहे, तो सहन करतो. मला दिव्यावरनं सांगा, पनवेलवरनं सांगा, आता अजून कुठून चिपळूणवरनं सुरू करा. मग हा सतत मराठी माणसाचा अपमान का होतो आणि का म्हणून आम्ही हे सहन करायचं? आणि मनसेनी का प्रत्येकाला आक्रमक भूमिका घ्यायची? तुम्ही झोपलात का? सत्तेत तुम्ही बसलेला आहात ना. सांगता ना आम्ही 235 आहोत, आमचे जगातला सर्वात मोठा आमचा पक्ष आहे. मग तुम्हाला हा महाराष्ट्र दिसत नाही का? या महाराष्ट्रातला मराठी माणूस कोकणी माणूस दिसत नाही का? आणि आम्ही वेगळं काय मागतोय? त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर त्यांना दादर रत्नागिरी ही फक्त एक गाडी नाही तर इतर गाड्या जी कोल्हापूरला जाणारी आहे किंवा पंढरपूर एक्सप्रेस जी आहे ह्या पण गाड्या सुरू करायला लागतील. या गाड्या बंद करून जर ती फलाट इतर राज्यांच्या गाड्याकरता दिली तर ते मनसे सहन करणार नाही. मग जो राजा आदेश निघेल त्याला जबाबदार 100% हे शासन असेल. गावी जाण्यासाठी निघतात, मात्र गाड्या नसल्यामुळे अनेकांना जायचं कसं असा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. दुसरीकडे मुंबई गोवा मार्ग जो आहे तो देखील पूर्ण झालेला नाहीये. त्याच्यामुळे कोकणी मुंबई गोवा मार्ग आपल्या हयातीत पूर्ण नाही होणार. ते फक्त मला वाटतं त्याच्यावर फक्त ते आपण म्हणतो ना फक्त त्याला गंध लावतायत. ते होईल रे, आपण कशी लहान मुलाची समजूत करतो तसं ते सांगतात. कारण कसं होतंय त्याच्यावरती जे अपघात रत्नागिरी पॅसेंजर सुरू करावी असं अविनाश अभ्यंकर प्रतिक्रिया देत आहेत. मनसेचे रेल्वेला स्मरणपत्र आहे. दादर रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यासाठी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.